सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. आज विट्यात राष्ट्रवादी व शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. शिवसेने नेते माननीय अमोलदादा बाबर, राष्ट्रवादीचे संदीप तात्या, राजभैया, दीपाला लांब या सर्वांची उपस्थित पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषद घ्यायचं कारण खानापूर तालुक्यात विकासाची गंगा चालू आहे. विकासाचे कामं करत असताना स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्यानंतर सुहासभाया बाबर व अमोलदादा यांनी भाऊंच्या नंतर जे काम चालू आहे ते त्यांचं काम चालू आहे. यासाठी आज आम्ही ऐतिहासिक निर्णय घेत आहे. त्यांच्याबरोबर आम्ही युती करत आहोत, त्यांना पाठिंबा देत आहे. आमच्या सर्वांचा उद्देश असा आहे की लोकांची कामं झाली पाहिजेत. लोकांची कामं करण्यासाठी व विकास व्हावा तालुक्याचा, यासाठी आम्ही आज त्यांच्याबरोबर जात आहे. येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी आम्ही सर्व ताकदीने काम करू. जे त्यांचे जे उमेदवार आहेत जिल्हा पंचायत समितीचे, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना अभिवादन करतो. खरं तर कही खुशी कही गम अशा अवस्थेमध्ये आज आम्ही सगळीच आहोत. अजितदादांचं निधन झालं. कालच सुनेत्राताई पवार वहिनी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कालच आदरणीय अनिलभाऊंचा दुसरा स्मृतिदिन झाला. आपल्या तालुक्यानं मतदारसंघानं सुद्धा त्यांना अभिवादन केलं. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती, खानापूर तालुक्यातल्या राजकारणाची परिस्थिती आणि त्याहीपेक्षा खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्भवलेली परिस्थिती, या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर एक दोन गोष्टी आम्हाला जाणवल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट हा अजितदादांच्या विचारानं काम करतोय. अजितदादा हयात असताना देखील आपण बघितलं असेल की प्रचंड कामाचा माणूस, प्रचंड अशा पद्धतीनं काम करावं, महाराष्ट्राचा विकास करावा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचा विकास व्हावा, अशा पद्धतीनं त्यांची भूमिका होती. राष्ट्रवादीच्या या मतदारसंघाच्या अलायन्सच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला बोलणी झाली त्या वेळेला अजितदादांनी शिवसेनेला हात दिलेला आपण सगळ्यांनी अमोलदादा बघितलेला आहे. कारण दादा स्वतः बोलले होते. त्या पद्धतीनं या विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय सुहासभाईंनी नेहमीप्रमाणे आटपाडी तालुक्याला पहिल्यांदा संधी दिली. राष्ट्रवादीला पहिल्यांदा आटपाडी तालुक्यातल्या लोकांना आमच्या सगळ्या बरोबर घेतलं, योग्य सन्मान केला आणि त्याच्यामध्ये करगणी जिल्हा परिषद गटाची एक जागा विनायक मासाळ यांच्या नावानं राष्ट्रवादीला दिली आणि तिथं आता निवडणूक चालू आहे. खानापूर तालुक्यामध्ये आम्ही सगळे करत असताना आमच्या चर्चा उशिरा झाल्या. खरं तर शिवसेनेचे आपले जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते असतील, आमचे राजभैया यांचं सातत्यानं संपर्क व्हायचा, अमोलदादांच्या बरोबर भायांचं बोलणं व्हायचं, सुहासभाईंच्या बरोबर बोलणं व्हायचं. पण ज्या वेळेत व्हायला पाहिजे त्या वेळेत बोलणं झालं नाही. देर आहे दुरुस्ती आहे अशा पद्धतीनं चर्चा झाली. आम्ही 2 अर्ज काढून घेतले. त्यावेळेला डिक्लेअर करायच्या दिवशीच अजितदादांचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळं आम्हाला इथपर्यंत यायला वेळ लागला. खरं तर खानापूर तालुक्यात प्रत्येकाला आपापल्या तालुक्याची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे आणि अभिमान आहे.
आम्हाला पण आमच्या खानापूर तालुक्याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आम्हाला पण वाटतं की खानापूर तालुक्याचा विकास व्हावा, तो सर्वांगीण व्हावा, आमचाही तालुका राज्यामध्ये देशामध्ये टॉपला असावा. आणि अशा अनुषंगानं एक नेतृत्व इथं काम करतं आहे. आदरणीय सुहास भैयांच्या माध्यमातून आपण बघत असाल की ज्या पद्धतीनं काम चालू आहे आणि सुहास भैया ज्या पद्धतीनं आमदार झाल्यापासून काम करतायत, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये कामाची प्रचंड आस आणि लोकांच्या मनामध्ये जी त्यांनी आता जागा निर्माण केलेली आहे, ही गोष्ट खरंच फार महत्त्वाची आहे आपल्या तालुक्याच्यासाठी. आणि मग आम्ही पण सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की शिवसेनेच्या बरोबर आपण अलायन्समध्ये राहिलं पाहिजे, आपण एकमेकांना हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि पर्यायानं आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही दादांच्याबरोबर चर्चा झाली. दादांनी सांगितलं की खानापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा योग्य रीतीनं सन्मान आम्ही करू, अशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिला. आम्ही म्हणेन की सन्मानाच्या पेक्षा दादा की ह्याच्या पाठीमागं काय झालं गेलं हा विषय आता गौण आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुक्यामधल्या सगळ्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये आपण सगळे एकमेकांना हातात हात घालून काम केलं. काय एखाद्या कार्यकर्त्यात जुनं कुणाचं काही तर असायचं, त्याच्यावरून पण चर्चा व्हायला नको. झालं गेलं, काल आमच्या सुहास नानांनी डिक्लेअर केलं की म्हणले झालं गेलं, म्हणले अग्रणीच्या नदीत आता बुडवलं सगळं आम्ही. तर आपलं पण आता पाणी कृष्णे झालेलं आहे इकडे, ह्याच्यात बुडवा. त्याच्यामुळे कोणाचा कोणामध्ये म्हणतू किरणतू पंतू किरण पंतू तसं काय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीनं आपण विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय संपादन केला, त्याच पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय संपादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आम्ही बजावू. सोनाराकडे एक तागडा असते आणि त्याकडे एक वजन असते, त्याला पासंग, सगळ्यात छोटं हलकं वजन असते, त्याला पासंग म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तागड्यामध्ये पासंग म्हणून विजयाच्या ह्याच्यामध्ये काम करेल, अशा पद्धतीची भूमिका आम्ही निश्चित बजावू. आपल्या 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समितीच्या गणामधल्या सगळ्या उमेदवारांना आपण तशा सूचना द्याव्यात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करावा. निश्चितपणानं उद्यापासून आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं सगळ्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत त्या सगळ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचं रान करू. कारण दादा हे नेहमी, अजितदादा असतील, हे नेहमी आम्हाला सांगायचे, मीडियाच्या पुढे मी बोलणार नाही, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शिवसेनेबरोबर जावा, ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना कळून येईल. त्याच्यामुळं दादांच्या पश्चात आपण शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला, आपण बरोबर घेतलं. मी आदरणीय सुहासभाईंचा आभार मानेन, आपलं सुद्धा अमोलदादा आभार मानेन की कार्यकर्त्यांचा सन्मान करताना आपण कुठली उणीव ठेवली नाही, कुठलीही किंतु परंतु न ठेवता राष्ट्रवादीचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. त्याच्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपलं सुद्धा अभिनंदन करेन. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. आपल्या खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकजभाई दबडे, जिल्हा अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, राज लोखंडे जिल्हा सरचिटणीस, आबा जाधव तालुका उपाध्यक्ष, लालाशेठ पवार, अनिल जाधव, संतोष सकट, राहुल सकट, मेजर महेंद्र लोंढे, परशुराम शेंडगे, माजी सरपंच शेडगेवाडी, मोहसिन मुजावर, दीपाली लांब, वैशालताई विभूते, नंदाताई विभूते आणि प्रतीक धनवडे बाळवणे आणि सारिका आबा जाधव गारडे, हे 2 ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले ते आपल्या बाहुनी पंचायत समिती करण्यासाठी, प्रतीक धनवडे आणि सारिका आबास जाधव गारडी पंचायत समितीसाठी. तर आमच्या निवडणुकीच्या अर्जाच्या काढायच्या वेळेला काय चर्चा झाल्यानंतर एक विकासाच्या मार्गावर तालुका नेण्यासाठी एक खंबीर साथ देण्याचा निर्णय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुका, आपले अध्यक्ष पंकजभाई आणि तात्या, ह्या सर्व इथल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतला.
प्रथम मी त्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो. एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे मागं तात्यांनी सांगितलं की मागं काय झालं बुडवा बिडवा, पण तात्या भाऊने आम्हाला असं शिकवलं आहे की राजकारणात कोण शत्रू नाही आपला. काम करत असताना कोणी मतदान दिलं आहे का नाही दिलं आहे का, तो कुठल्या गावचा, ह्याचा कुठलाही विचार न करता आपली काम येणाऱ्या माणसाचं काम करायचं ही भावना ठेवायची आणि काम करायचं. ह्या पद्धतीनं आम्ही भाऊ काम करत असतो. ते काम करत असताना राजकारण सोडून विरहित ज्या गोष्टी पाहिजेत तालुक्याच्या विकासासाठी, त्या गोष्टी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेला तुम्ही सहमती दर्शवली, त्यामुळं ह्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत तुमचा पाठिंबा आम्हाला मोलाचा ठरेल. आज तुम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सर्व तुमच्या कार्यकर्त्याचे आभार मानतो आणि विनंती करतो की राहिलेले 4 दिवस फक्त आहेत, वेळ कमी आहे. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर जे काय पाठिंबा द्यायचा जे प्रेस होती किंवा जे आपले हे करत होते त्याला थोडा वेळ गेला. त्यामुळे आता कमी दिवस राहिलेत, तुम्ही जरा ताकदीनं काम करून जसं तात्यांनी सांगितलं की पासंगासारखं ताकद लावून तेवढं पारडं आमच्यात टाका आणि ह्या खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती निवडण्यासाठी ताकद लावा, एवढी विनंती करत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.